मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे व सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात आज सकाळी शांततेत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते। याच दरम्यान आज गेवराई बाजार फाट्यावरून आंदोलन सुरू होण्यापूर्वी काही मराठा समाज बांधवांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन बदनापूर पोलीस ठाण्यात आणले। याचवेळी धोक्तेश्वर व नाणेगाव येथे बदनापूर पैठण रोडवर सुरू असलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। यात महिला व मुलांनाही मारहाण करण्यात आली असल्याचे आंदोलनकर्त्या महिलांनी म्हटले आहे। याच दरम्यान नाणेगाव धोक्तेश्वर ढोसाकळ फाटा येथून आंदोलकांना ताब्यात घेऊन बदनापूर पोलीस ठाण्यात आणले असता बदनापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून पोलीस ठाण्यात घेराव घालण्यात आला। या दरम्यान पोलीस निरीक्षक भागवत यांनी एका आंदोलनकर्त्याला चापट मारली असल्याचे कळते। यानंतर मात्र मराठा समाज जास्त आक्रमक झाल्याचे दिसून आले। तदनंतर धोक्तेश्वर रोडवरून काही महिला पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांना भेटायला येत असतानाच पोलीस व्हॅन रोडवर आडवी लावून महिलांना सुद्धा लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार महिलांनी केली। बदनापूर पोलीस ठाण्यात आणि धोक्तेश्वर येथे महिलांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरून मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचल्याबरोबर किशोर आबा मरकड व मराठा समन्वय तत्काळ बदनापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले। यावेळी मराठा समाज बांधवांना मारहाण का करण्यात आली असा सवाल पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना विचारण्यात आला। त्यावेळी पोलीस निरीक्षक निरुत्तर झाल्याचे दिसून आले। पोलीस निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।